आज आईकडे गेले होते तर आई म्हणाली वडे कर. तर आईकडे बटाट्याची भाजी होती, त्या भाजीचे छोटे छोटे गोळे केले आणि चण्याचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ घातलं, थोडंसं कडक तेल घातलं 2 छोटे चमचे. त्यामुळे ते भजी खुसखुशीत होतात असं ती म्हणाली. मीठ, हळद आणि थोडंसं तिखट घातलं आणि ते भाजीचे गोळे असे तळून काढले. झाले बटाटे वडे तयार. जेवणावर काहीतरी नाविन्यपूर्ण म्हणून छोटे बटाट्याचे भजी आम्ही बऱ्याचदा करत असतो किंवा पाहुणे आले तेव्हाही भाजीचे वडे असे करता येतात. घरामध्ये भाजी उरली की आपण छोटे बटाट्याचे वडे करतो. त्याला बुटकुले वडे असे म्हणतात, म्हणजे छोटे वडे. तर ते खूप छान लागतात. आणि त्याचप्रमाणे हा एक भजी होता आईकडे रात्रीचा, तो पण मी पिठामध्ये गोळवून घेतला आणि पुन्हा तळला तर तो छान लागेल खुसखुशीत. अशा रीतीने हे छोटे छोटे वडे मी आईला करून दिले. कारण आई बाबा दुपारचे जेवतात तर नेहमीच भाजी असते असं नाही, पण असं व्हरायटी करतो आपण. आई म्हणाली पिठाचे भजी कर. नुसते पिठाचे गोळे मी सोडले तर ते छान फ्राय होऊन लागतात. आणि आई म्हणाली मिरची तळ. तर मिरचीमध्ये थोडंसं अजून तिखट घातलं आणि त्या मिरच्या मी तळून घेतल्या. मला वाटलं ठसका लागेल, पण ठसका नाही लागला पिठामुळे. तर अशा रीतीने हे एकाच पिठामध्ये 3 प्रकारचे भजी आम्ही केले. ही भाजी आहे वांग्याची भाजी आणि फ्लॉवरची. हे बटाटा एक अर्धा चिरला, त्याचे काप केले आणि तळून घेतले. बाबांचं जेवण वाढलं, त्याच्यामध्ये वालाचं बिरडं केलं होतं. वालाचं बिरडं आमच्याकडे फेवरेट आहे, उपवासाला नेहमी आम्ही करतो. ते खूप छान लागतं, रस्सा भाजी. आता हे बटाट्याचे काप तळून घेतले. एकूणच मराठी लोकांमध्ये भजी वडे हे फार फेमस आहेत. त्यांना ते ऑलमोस्ट आठवड्यातून 2दा-3दा लागतातच. हे असे नाविन्यपूर्ण पदार्थ, घरगुती पदार्थ मी करून दाखवत असते. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भजी बघा कसे छान झाले आहेत. हे आईचं जेवण आहे, आई साधं जेवते. आणि हे भजी, आता हा मिरचीचा भजी मी तुम्हाला खाऊन दाखवते. मला वाटलं खूप तिखट असेल, पण तिखट नाही लागला, छान लागला, म्हणजे टेस्ट आली, खूपच छान.